श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, गुरुपुष्यामृत योगाचे महत्व, गुरुपुष्यामृत योगाविषयीची माहिती, त्याचप्रमाणे 2024 या वर्षी नोव्हेंबर महिन्यामधील आलेला गुरुपुष्यामृत योग याचा कालावधी किती आहे, त्याचप्रमाणे या योग आल्यानंतर कोणकोणते शुभ कार्य केले जातात याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, तर पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती ऊर्जा देणारा असा पुष्य या शब्दाचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे ऋग्वेदामध्ये पुष्याला तिष्य म्हणजेच मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे तिष्य म्हणजे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा असा पुष्य म्हणजे तिष्य या शब्दाचा अर्थ होतो. गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आले असता त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग शुभ कार्यास योग्य समजला जातो, परंतु गुरुपुष्यामृत योगावरती विवाह केले जात नाहीत. पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ज्य मानले जाते. या योगावरती सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते, वाढ होते. म्हणूनच असा समज आहे की अनेक लोक या दिवशी वाहन खरेदी, सोने खरेदी, जागा खरेदी, गृह खरेदी करतात. विद्वानांच्या मते पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. या नक्षत्राचे शुभचिन्ह हे गायीचे स्तन आहे. गायीचे दूध हे सर्व जगासाठी अमृततुल्य असे मानले जाते. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र ही अतिशय लाभदायक आहे. या नक्षत्रात 3 तारका दिसतात ज्या बाणाप्रमाणे असतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे. साधकांसाठी गुरुपुष्यामृत योग हा अतिशय फायदेशीर असतो. या दिवशी देवी लक्ष्मी मातेची पूजा केली असता माता लक्ष्मीची अखंड अशी कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते अशी मान्यता आहे. आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चना केली असता कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपले कार्य पूर्णत्वास जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अतिशय उत्तम असा मानला जातो. व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते व त्याचे जीवन सुरळीत चालते. या योगावर नवीन व्यवसाय, वाहन खरेदी, दागिने खरेदी शुभ मानले जाते. या नक्षत्रावरती पिवळ्या वस्तूंचे दान केले जाते. 2024 या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग हा 21 नोव्हेंबर 2024 या दिवशी आलेला असून याचा शुभ कालावधी हा सकाळी 6:52 पासून ते दुपारी 3:34 पर्यंत आहे. या शुभ कालावधीमध्ये सर्व साधकांनी तसेच सर्व सेवेकरांनी भगवान विष्णूसह लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे गुरु दत्तात्रयांची, श्री स्वामी समर्थांची शक्य होईल तेवढी सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे व त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. गुरुपुष्यामृत या दिवशी शक्य झाल्यास सोने खरेदी, वाहन खरेदी आपल्या इच्छेनुसार, त्याचप्रमाणे आपल्या ऐपतीनुसार करायचे आहे. या कालावधीमध्ये पिवळ्या वस्तूंचे दान दिले जाते. शक्य झाल्यास हरभऱ्याची डाळ, बेसन पीठ, त्याचप्रमाणे मैसूर पाक, पिवळ्या रंगाची मिठाई अशा प्रकारचे दान केले जाते. श्रोते हो, तुम्हाला आपल्या श्रवणामृत चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इतरांना या माहितीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.